मला 4 महिन्यापूर्वी श्री भागीनाथ कटारे यांचं बांधकाम सुरू झालं। 2 महिन्यानंतर त्यांनी सामाजिक अंतर सोडलं नाही माझ्या लक्षात आलं। त्यानंतर मी त्यांना घरी बोलवून विनंती केली, साहेब आपण सामाजिक अंतर सोडावं, नाही कमीत कमी 1 फूटपर्यंत सोडावं। त्यांनी मानलं नाही। त्यानंतर मी महानगरपालिकेला ॲप्लिकेशन सुरू केले। त्या गोष्टीला 2 महिने उलटून गेले, परंतु महानगरपालिकेने आजपर्यंत त्यांच्यावरती कुठली कारवाई केलेली दिसत नाही आहे। मला वारंवार चक्रा मारून मी आत्तापर्यंत 6 ॲप्लिकेशन दिलेले आहेत महानगरपालिकेला, फक्त ते वेळ काढून येत आहेत असं माझ्या निदर्शनाला आलं। त्यामुळे मी दिनांक 23 रोजी महानगरपालिके आपल्यासमोर मी माझी धर्मपत्नी उपोषणाला बसलो होतो। त्या दिवशी श्री वावळे साहेब आयुक्त यांनी आम्हाला विनंती केली आणि 7 दिवसाचं अल्टिमेट दिलं की तुम्ही 7 दिवस उपोषण मागे घ्या, 7 दिवसाची समोरच्याला आम्ही वेळ देतो आहे अतिक्रमण काढायला, त्यानंतर तुम्ही हे करा। आम्ही त्यांना प्रतिसाद दिला आणि 7 दिवसासाठी स्थगित केलं उपोषण आणि आम्ही घरी गेलो। त्यानंतरही आजपर्यंत त्या अतिक्रमणावर कुठली कारवाई महानगरपालिका केलेली नाही आणि समोरच्या पार्टीनेही अतिक्रमण अजून काढलेलं नाही आहे। जे सामाजिक अंतर आहे ते त्यांनी तात्काळ काढावं, यासाठी मी आणि माझी धर्मपत्नी गेले 2.5 महिने लढत आहोत, चक्र मारत आहोत। यावर प्रशासन ठप्प का आहे हेच कळत नाही आहे। आम्ही सिनियर सिटीजन नागरिकांना एवढं त्रास देते महानगरपालिका, अतिक्रमण धारकांना पाठीशी का घालते हे कळत नाही। सातारा देवळाई परिसरामध्ये गेल्या 5 वर्षामध्ये अनधिकृत बांधकाम, अनधिकृत अतिक्रमण बेफाम चालू आहे। त्याच्यावरती तर अंकुश होत नाही आहे, परंतु एक आम नागरिक म्हणून मी निदर्शनाला आणून दिलं आहे की असं काम होतं आहे, तरी पण त्याच्यावरती कारवाई का होत नाही आहे याचं लवकरात लवकर निराकरण शासनाने करावं आणि मला सामाजिक अंतरातून मुक्त करावं ही शासनाला मी परत विनंती करतो। जोपर्यंत न्याय भेटणार नाही तोपर्यंत मला न्याय मिळत नाही। आता मी इथून मागे जाणार नाही। आम्ही त्या दिवशी वाळू साहेबांना सांगितलं होतं की आम्ही इथं आत्मदहन करू, परंतु आम्ही इथून न्याय मिळाल्याशिवाय जाणार नाही। आम्ही 23 तारखेलाही त्यांना अल्टिमेट दिलेलं आहे। काय नाव आपलं? मी राजेंद्र फिरोदिया, सातारा परिसर, आमदार रोड, रणजित नगर।